वातावरण बघा कसला भारी झाले बाहेर. डायरेक्ट महाबळेश्वरचाच फिलिंग यायला लागली. इच्छाच चिपलू मशे चालल्या काहीच दिसला बघ. फक्त तो ओरले मोबाईल हातात आहे. पाऊस तर पडतं थोडा थोडा नॉर्मल भिजल्या. चला चीज केक फॅक्टरीमध्ये मस्त चीज केक घेतलेत खायला. तो तोंडात टाक. मॉर्निंग एव्हरीवन, कशात तुम्ही? मजेत ना? मजेत असले पाहिजे. तर आपला गोव्यामधला 4था दिवस. तर आपण आज निघतोय इथून. तर आज चालू आपण महाबळेश्वरला. इथून लवकर निघून 5 वाजता उठलोय. चालू महाबळेश्वरला. फ्रेश वगैरे झालोय. तर चला निघूया महाबळेश्वरला जायला. तर गरम होतं जाम, कारण की पाऊस पण कमीच पडतोय. तेवढा नाही गरम वातावरण एकदम. घाम फुटतो जाम. चला निघूया. निघल्या सकाळ सकाळी 5:30 वाजल्यान. 5:45 वाजले का? तुला बरं माहिती किती वाजले ते. लेफ्टला असेल ना? टाक लोकेशन टाक. वातावरण जाम भारी झालेलं. सनराईज बघ कसली भारी होतं. फॉगी वातावरण पुढं हायवे. वाव हा चेकपोस्ट सोडलंय. तर उठल्यान सगळं चेकपोस्ट होतात. वातावरण लय भारी झालं. व्यवस्थितपणे सगळे चेकपोस्ट पास झालं. जरा आता जीवाला थोडंसं औषध घेतले बरोबर द्यायला लोकांना. जाऊन द्या काय घ्यायला लागते ना. काय रे औषध पितं का? नाही ना. ओनली तर 150 किलोमीटर लांब आलेलो आहे गोव्यापासून. तर आता राजापूर आहे 16 किलोमीटरवर. तिथे जरा नाश्ता पाणी करू, कारण की काहीच नाही खाल्लं ना. तसंच निघलो. तोंड वगैरे धुवून हातपाय वगैरे केली आणि मग इथून महाबळेश्वर 2 वाजेपर्यंत पोचू. तिथे पाऊस नाही पडला पाहिजे. खूप मजा करू जरा तिथे. मागच्या वेळेस धुका वगैरे नव्हतं भेटला. आपण गेलो तर आता भेटेल, कारण की वातावरण लय डेंजर आहे तिथे. हो आज मार्केटला जाऊ. थांबल्या राजापूरच्या इथे नाश्ता करायला. जरा मस्त नाश्ता असं दुकान रोडवरच नाश्ता करायला. डोसा लागेल बघ आता. आवऱ्या हे आवऱ्या कसं लागतं? असं मस्त असं सामानाची इथं झोपल्या. वातावरण बघा कसला भारी झाले बाहेर. डायरेक्ट महाबळेश्वरचाच फिलिंग यायला लागली. इच्छाच चिपलू मशे चालल्या जंगलांच्या. एकदम रस्ता लय भारी आहे. हो ना. तू घर बघ असं तिथे. दादा असं वाटतं ते ब्रिजची रांग निघू आपण. निघलेलो बा एकदा जाताना. ए गेंड्या ए गेंड्या ए गेंड्या कमी प्यायची ना. ए गेंड्या ए गेंडू. तर आता चिपलून सोडलं ना केडला पोचू. आता आम्ही 85 किलोमीटर बाकी आहे फक्त. पोचलो महाबळेश्वरच्या इथे. 35 किलोमीटर लांब आहे. तर जेवून घेऊ आता आर्या चिकन. दुपारचं जेवण जेवायला मस्त आहे की जेवायला घरगुती चिकनला पेटा. काय खालास? खालास काय? हा का? हे पूर्ण साफ केलंस त्याचं काय? सुकडा साफ केले. सगळी भुकावलेली. चांगला रेमटा मारले. डेंजर. ए जाम जेवलो ना. इथे या जेवायला लय भारी जेवायला. चाटू बसून नका. 1 नंबर बनवते. हॉटेल जाम भारी आहेत आणि चव पण लय भारी. वातावरण बघू शकता. 1 नंबर वातावरण झाले.
वरती खोकी भेटल असं वाटतं मला. इथं जाऊन थंड वातावरण एकदम. नीट बस ना. नीट बस, नीट बस, नीट बस. काय वातावरण झालं यार, खतरनाक. जाम डेंजर झाले वातावरण. नाही ना, असते असते जाऊ दे. डेंजर झाले बा स्मोक. भाई झोपला, भाई झोपले. कसा बघ झोपले तर हात दुखल त्याचा. वाव, एक दिवस वाढवायला लागेल. झाले बघ डेंजर. दिसत ना ते टाक, पार्किंग लाईट टाक. काहीच दिसना बघ समोर. फक्त तो ओरले मोबाईल आता. पटकन जा खाली बरं तिथे दारीन. ट्रॅफिक झाले विनायकची तर भरपूर अशी ट्रॅफिक झाली कारण की जाम पब्लिक आहे. गर्दी पण जाम. खाली विनायक भरले एकदम स्मोक मध्ये. अख्खा लेवल झाली नाही ना काहीच ना. कणाला नेटवर्क नाही, झिरो ट्रॅफिक झाले. हालायला पण नाही भेट. कसं तरी वरती निघल्या. आता नशीब ट्रॅफिक मधून निघल्या. चाललो आता हॉटेलवर. तेवढा धोका. इथे रॉयल मिंट विलावर आहे. जाम भारी व्ह्यू आहे इथून. आता पाऊस थोडा थोडा चालू झाले. आल्यावर इथेच राहतो महाबळेश्वर मध्ये. नवीन ब्लॉगर आता झालो रेडी जायसाठी. सर्व गेलेत खाली, आम्ही दोघं जाऊ. तर चला जाऊया. आता चाललोय आपण मॅप्रो मध्ये शॉपिंग करायला कारण की संध्याकाळ झाली आहे. विनायकला उद्या जाणार आहोत कारण तिथे जाम ट्रॅफिक होती. तर चला जाऊया. जाऊया आता इथे मॅप्रो मध्ये शॉपिंग करू थोडी. काय वातावरण झाले कडक. कुठे चाललेलो मॅप्रो मध्ये मस्त फोटो काढायला तर पावसाने हजेरली. असं ना एकदम जोतो पडतो वाट लावली. सांग कसं फोटो काढायचं सांग. आता कसं करायचा. पोहोचायचा कुठं पोहोचणार आहोत. झाले मस्त पैकी. धुका पण सुटलेला जाम. तसं वातावरण राहा मस्त. फोटो येईल चांगलं चांगलं. नाही तांस ओके. लोकेशन का पुढे जा ना ती. लोड रोडला दिसेल तो बॅनर तिचा आहे. पाऊस तर पडतं थोडा थोडा. नॉर्मल भिजल्या. चला चीज केक फॅक्टरी मध्ये मस्त चीज केक घेतलेत खायला. मितांस केलं करते लगडते रो. नाही गरम नको करू. कितीला आहे तो. पाऊस पण थांबल्या जरा फोटो पण काढू. जाऊ मॅप्रो मध्ये मस्त व्यवस्थित शॉपिंग करू. तिथून घरी जाऊ म्हणजे हॉटेलवर. उद्या जाऊ विनायक मस्त कडक ड्रेसिंग मारून ना भाऊ. कडक ड्रेसिंग मारवा. आल्या मॅप्रो मध्ये तर गर्दी आहे थोडी. खाकरा घेत आहेत. सगळं टेस्ट करूनच घ्यायचा. त्यानंतर टेस्ट करायचा बस. घ्यायचा लास्टला. काका यायचं काम करत राहिला. काय रे खातो का. मासं बघ ते अख्खं पाणी खातं झाले पावसाची मुलं. आम्ही गेलो तेव्हा व्यवस्थित होता. आल्या कॅफेमध्ये मॅप्रो कॅफे
बघ किती मस्त वाटतं ना. खूप सुंदर अशी फुलं वगैरे आहेत. पाचच्या वेळेला चालतं तेव्हा पण बघितलेली. तर आता मस्त वाटतात ते बघायला. जरा उजेड पाहिजे होता, अंधार झाला ना. आपले चॉकलेट आहे. चॉकलेट किती वर चोरशील रे? 200 वसूल करशील का नक्की? का ना जा तिथंच खायला चालू कर. दबादब खा. वरून दबादब चालू कर खायला. हा तू बघू ना किती वसूल करते का नुसता भाषा म्हणते. चिटनील खायसाठी पुलाव तवला. हो ना. तो तोंडात टाक. शाबास. खायचे काम फास्ट आहे ना दादा. खायचे काम फास्ट आहे ना दादा. खायचा असला अजून एकदा 200 वसूल करायच्यात काय? वसूल तरी केलं नशीब. 300 रुपये घाला. थोडंसं उचललं, अजून उचलायला पाहिजे होतं. मॅप्रोमधून शॉपिंग थोडीफार, जास्त नाही थोडीफार घेतले. चॉकलेट वगैरे घरी भरपूर सारी शॉपिंग. मॅप्रोमचा बॅस्केट भरलं नागतं. चला जाऊया आता घरी. लहानपण आहे तिकाला ते. गर्दी झाली आता. चला बरंच झाले. जास्त आता त्याला पैसे कापवले. चला पैसे कापला आता करा बस. आंबला, अंजीर, तिथे गाजर आहेत, ते पण घेऊ खायला ना. बस होतील पाव किलो. गाजरले भारी गाजरचे. आता इथून निघल्या. जाम टाइम झाले, रात्र झाली. मॅप्रोमाशा निघता निघता 7:30-8 वाजलं. आता जाणार आहोत हॉटेलावर आपले. तिथे जाऊन जेवू, डायरेक्ट झोपून जाऊ. अख्खे दिवस ट्रॅव्हल करून पूर्ण थकल्या. उद्या सकाळी लवकर उठायचा. मामा कलेक्ट टाइम सांगतो 7:45 झाले आता. तुला बरं आहे दादा ना?